जयंत पाटलांच्या हाताखाली असणारे सगळेच भाजपात प्रवेश करतील असं विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे। सांगली सातारा विधान परिषदेची निवडणूक लागल्यानंतर जयंत पाटलांचे ईश्वरपूरचे नगरसेवक आणि जिल्हा परिषदेतील सदस्य किती फुटतात त्याचा आकडा बघा, असा सूचक इशारा देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे। सांगली महानगरपालिकेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 2 नगरसेवकांनी भाजपामध्ये केलेल्या प्रवेशावरून पडळकर यांनी हे विधान केले आहे। ते सांगलीमध्ये बोलत होते। सगळेच करतील आता त्यांच्या हाताखालचे जेवढे सगळे आहेत। आता तुम्हाला ही जर निवडणूक लागली आपल्या विधान परिषदेची, मग त्यांचे ईश्वरपूरमधले किती नगरसेवक फुटते ते बघा तुम्ही आकडा। ईश्वरपूरमधले जिल्हा परिषदेचे त्यांचे सदस्य किती फुटते आकडा बघा तुम्ही। एकदा निवडणूक तर लागू द्या। प्रतीक पाटील चिरंजीव उभारणार होते, जयंत पाटलांचे चिरंजीव कोण? त्याचं नाव प्रतीक आहे हे मला माहीत नव्हतं, पण ते राहू द्या ना, कोणी राहणं हा काही विषय नाही ना। महाविकास आघाडीच्याकडून कोण उमेदवार राहील, आमचे नेते देवाभाऊ आणि महायुतीतले नेते ठरवतील आमचा कोण उमेदवार असेल। तर आमच्याकडं मतं चांगली आहेत आणि त्यांची लोक खूप, मला तर फोनसारखे येते त्या लोकांचे, काय निवडणूक कशी आहे काय। मी म्हणणार आहे अजून नाही, देवाभाऊंचा निर्णय आल्यानंतर कळेल कोण येतं, मग आपण सगळे लागू कामाला।